तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. शिरा बनवलेला, मटकीची उसळ बनवलेली आणि बटाट्याची भजी बनवलेली. रोज रोज भाजीचा येतो कंटाळा, त्याच्यामुळे ठरवलं भजी करूया. छान जेवण झाल्यानंतर मस्त झोपी गेलेलो आहोत. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळी चहा आणि बिस्किट खाताना अन्वीला लागतं पिनाकी, तर ती पिनाकी बघत आहे. आणि इथे ती पूर्ण तयार आता अशी झालेली आहे. पण आता मी शाळेचे कपडे वगैरे काढून घेते आणि मला बोलते, काल तू जे पकोडे बनवलेलेस ना, तेच पकोडे बनवायचे, म्हणजे बटाट्याची भजी केलेली मी काल, तर तिला ते हवे. तर मी आता ते तिला करून देते टिफिनला. तयार तर आहे ऑलमोस्ट सगळं, फक्त टाकायचं आहे. कालचंच कढई आहे ना, मी काढली नव्हती, कारण ह्यासाठी का हिला अन्वीला टिफिनलाही मला द्यायला बरं पडेल म्हणून. तर आता मी ह्याच्यातच पटकन तळून घेते. हे आहेत मेथीचे लाडू, परत केलेले आहेत, कारण अर्णवला माझ्या सकाळीच ना मेथीचे लाडू लागतात म्हणून. इथे भिजत घातलेले आहेत कुळीत, हे बघा. तर ह्याची रस्सा भाजी करेल वाटपामध्ये. आणि इथे मूग घातलेले आहेत, मुगाची भाजी, नाही तर अशीच फ्राय करून देईल. ह्याला ना थोडेसे मोड येऊन देईल, म्हणजे आज नाही करणार, उद्या करेल. उद्या आता मस्त भिजले गेलेले आहेत ते. तर अजून मला घ्यास आवरायचं आहे, पण हिचं सगळं झाल्याशिवाय आवरू शकत नाही. मशीन झाली ना. हां, चहावर पाणी नाही प्यायचं अन्वी. तर चला आता हिची आधी तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. तर इथे अन्वीच्या टिफिनसाठी केलेली आहे बटाटा भाजी. कालची उरलेली ना, तर मी तसंच ठेवून दिली आणि मग गरम गरम तिला सकाळी करून दिलेली आहे तळून. तर अन्वी तोपर्यंत स्वतः तयारी करायला लागलेली आहे आता. म्हणजे कपडे तरी ॲटलिस्ट घालते, पट्टा म्हणजे बेल्ट मी लावते, आणि केसांचे पोनी आहे ना, तोही मीच लावून देते तिला. बाकी मॅडमचं लक्ष कुठे बघा, अर्धे कपडे घालण्यात आहे आणि अर्धे इथे पिनाकीमध्ये. पिनाकी कार्टून तिला एवढा आवडतो ना, खूप आवडतो तिला पिनाकी. आणि आज नेमकं तेजू येणार नाही हे कळल्यावर माझी खूपच धावपळ उडालेली आहे, कारण ना ऑटो या टायमाला मिळत नाही. आता ना रस्ता तुम्ही पाहू शकता, पूर्ण कोरडा आहे. अजिबात पाऊस नाही आहे. तरी पण मी छत्री घेतलेली, कारण अन्वी होती ना सोबत म्हणून. तर इथे छानपैकी कालचा गुरुपौर्णिमेचा गुलाब लावलेला आहे आणि मी चाललेली आहे इथे अन्वीला सोडायला. तर अन्वीला बाय बाय केल्यानंतर आज मला चालत जावं लागणार आहे. चालत जाता जाता आईचा फोन आला. आई बोलली तृषाच्या स्कूलच्या इथे ये, मॅपलच्या इथे. मग मी डायरेक्ट तिथेच जाऊन भेटली आईला. त्याच्या आधी थोडंसं माझं बँकेचं काम होतं ते करून घेतलं. आणि इथे आई तृषाला घेत आहे. आणि आज तृषाने ना PTचा युनिफॉर्म घातला आहे, व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. घरी यायला 1:45 झालेले आणि माझे ना कपडेही वाळत घालायचे होते. सकाळी ना पाऊस नव्हता, पण ऊनही नव्हतं, म्हणून मी काय केलं माहिती आहे, जे 2-3 अंथरूण आहेत ना, ती वाळत ना सकाळीच घालून गेलेली होती. आणि हे बाकीचे कपडे ना मी आत्ता वाळत घालणार आहे. तर मी सांगायचं राहिलं, आज ना येता येता मस्त फळं भेटली मला, तर ती फळंही आणली. आणि इथे आज आहे गुरुवारचे मी पप्पांच्या गोळ्या भरते आठवड्याच्या. डेली रुटीन ठेवलेलं आहे. सध्या पप्पांना चेकअपसाठी आता सॅटर्डेला बोलवलेलं आहे, तर कुठल्या गोळ्या बदलतील ना त्याच्यावर मी दुसऱ्या गोळ्या घ्यायच्या त्यांच्या तयारी म्हणजे सांगून ठेवेन. तर जेवलो वगैरे, अर्णवलाही जेवायला दिलं, गोळ्या दिल्या आणि त्याला घरी सांगितलं जा. आणि मी 1:30 वाजता बरोबर निघाली, तेव्हा हा एवढा पाऊस ना, नेमकं अन्वी सुटायच्या वेळेलाच एवढा हा पाऊस होता.
खूप चिखल, म्हणजे असं वाटत होतं ते सुक्कं होतं ना रस्ता, तो खूप छान वाटत होता. आणि आता या चिकचिकीमधून जायचं ना खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो मला. आता तरी काय वाटत नाही, पण अन्वी असेल ना तर खूपच. ह्या पिरियडमध्ये ना रिक्षा मिळणं ही खूप कठीण असतं. पण मी एकटी असेल ना तर मी रिक्षा कधीच करत नाही, मी चालतच जाते. अर्णव असेल तरीही चालत जातो, पण अन्वी असेल ना तर मी ऑटोच करते. तिकडे गेल्या गेल्या शाळेच्या बाजूला ना म्हणजे थोडंसं पुढे खूप भाज्या स्वस्त मिळतात. मी डेली तिथूनच पाव किलो अर्धा किलो भाज्या आणते, त्याच्यामुळे भाज्यांचा प्रश्न मला कधीच पडत नाही. कोथिंबीर ही मी काल घेतलेली, त्याच्या वड्याही लावायच्यात. बघू आता जसं वेळ भेटेल ना मी तसं करेल. इथे ना मी टोमॅटो घेतले, गोल अशा आकाराचे असतात ना गावठी टोमॅटो, तर ते होते 40 रुपये, 60 रुपये किलो होते. ते बोलले 1 किलो घेतले की 40ने देणार, म्हणून मी 40 रुपये किलो घेतले. हा पाऊस ना कंटिन्यू वाढतच चाललेला. ए डिव्हिजन सुटलेली होती नेमकी, मी आली शाळेजवळ. तर हे ना 4-5 दिवस एक काका आहेत जे फक्त एका मुलाला घेऊन जातात ऑटोमधून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्याही 2 मुलांना घ्या, म्हणजे अवनीश आणि माझ्या अन्वीसाठी. पण आम्ही पॅरेंट्स पण येणार. तर त्यांना विचारलं तुम्ही किती चार्जेस घेणार, तर ते आम्ही रिक्षा फायनल केलेली आहे, हीच ती रिक्षा आहे. तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी.